परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आज मॉरिशस इथं आयोजित 9व्या हिंद महासागर परिषदेत सहभागी होणार आहेत। पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट करण्यासाठी उभय देशांमधील तेल आणि वायू पुरवठ्याच्या कराराला अंतिम स्वरूप देत आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे। पश्चिम आशियातील सध्याच्या संकटात धोरणात्मक भागीदारीचं, विशेषतः ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याचं महत्त्व अधोरेखित केलं आहे, असं ते म्हणाले। भारतातील एक सार्वत्रिक क्षेत्रातील उपक्रम देशाचा पहिला तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करत आहे, असं सांगत भारत आणि मॉरिशस यांच्यात स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरणपूरक उपायांमध्ये एक विस्तारणारी आणि गतिमान भागीदारी आहे, असं जयशंकर यांनी सांगितलं। शाश्वत सार्वजनिक वाहतूक अधिक बळकट करण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मॉरिशसला ई-बसचा शेवटचा संच सुपूर्द करण्यासाठी उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं। गेल्या वर्षी मार्चमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मॉरिशस दौऱ्याची आठवण करून देताना दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंधांना विस्ताराच्या धोरणात्मक भागीदारीच्या स्तरावर नेण्यास संयुक्तपणे सहमती दर्शवली होती, असं त्यांनी नमूद केलं। तत्पूर्वी काल त्यांची मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांच्याशी पोर्ट लुईस इथं द्विपक्षीय चर्चा झाली। भारत आणि मॉरिशस यांच्या संबंधात वर्षभरात लक्षणीय प्रगती झाल्याचं जयशंकर यांनी भेटीनंतर वार्ताहरांना सांगितलं। द्विपक्षीय चर्चेत सागरी सहकार्य, विकास भागीदारी, आरोग्य, शिक्षण, क्षमता बांधणी अशा विविध क्षेत्रांबाबत चर्चा झाली। मॉरिशसच्या विकासात भारताची साथ सुरूच राहील, असंही जयशंकर यांनी यावेळी सांगितलं।